नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचा चमचमीत असा मसाले भात। आज आपण बघणार आहोत मसाले भात हा एकदम सुटसुटीत कसा बनवायचा आणि एकदम अचूक साहित्यांमध्ये तो किती छान होतो ते। चला तर मग आता आपण ते बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे। सर्वात आधी मी ते 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदळाला मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याला 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आलं घेतलंय, लसूण घेतलाय, थोडेसे काजू घेतले, गाजर बारीक कापून घेतलाय, टोमॅटो घेतलाय, हिरवे ओले वाटाणे घेतले, बटाटे कापून घेतलाय, कांदा उभा चिरून घेतलाय, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर हा गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे। त्यामध्ये लवंग, काळी मिरी, थोडे शाही जिरे, तेजपान, जिरे, मोहरी आणि हे साजूक तूप घेतलेले आहे। चला तर मग आता आपण आपला मसाले भात बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे गॅसवर एक कुकर गरम करून घेतले, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल गरम झाल्यानंतर आपण सर्वात आधी त्यामध्ये खडे मसाले टाकून घेणार आहोत। खडे मसाले टाकल्यानंतर त्यासोबत आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि थोडं जिरे मोहरी घालून घेणार आहोत। त्यासोबतच आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत। याला आता आपण थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर आपण जे काजू घेतले होते त्याचे मी 2 तुकडे करून घेतलेत, तेही यामध्ये टाकून त्यालाही परतून घेणार आहोत। हे सर्व छान परतून झाल्यानंतर आपण बारीक कापलेला कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कांद्याला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकून घेणार आहोत। सर्वात आधी मी इथे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण बारीक कापलेला गाजर त्यामध्ये टाकून घेणार आहोत, हिरवे ओले वाटाणे टाकणार आहोत। त्यानंतर आपण बारीक कापलेला बटाटा जो मी पाण्यामध्ये घालून ठेवला होता जेणेकरून तो काळा पडणार नाही, तो आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण या भाज्यांना पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घेणार आहोत। आपल्याला भाज्यांना खूप शिजवायचं नाहीये, ते भातासोबत शिजल्या जातात, त्यामुळे आपण हलकंसं त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये गरम मसाले घालून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे हा 1 चमचा घरगुती गरम मसाला घातलेला आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत। आता आपण आपल्या या मसाल्यांनाही भाज्यांसोबत परतून घेणार आहोत जेणेकरून आपले मसाले कच्चे लागणार नाही। आणि अशा पद्धतीने आपल्या भाज्या आणि मसाले छान परतून झालेले आहे। आता आपण यामध्ये जे तांदूळ मी भिजवलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे, तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ घेतले तरी चालतील। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत। इथे मी जेवढं भाज्या आणि तांदूळ आहे तेवढंच पाणी टाकणार आहे जेणेकरून आपला मसाले भात एकदम छान सुटसुटीत झाला पाहिजे। जर तुम्हाला मऊ भात हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलं तरी चालेल। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा याला एकदा हलवून घेणार आहोत। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे। साजूक तुपामुळे मसाले भाताला खूप छान चव येते। अशा पद्धतीने आपले हे सर्व साहित्य आपलं टाकून झालेले आहे। आता आपण याला कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि याच्या 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। 5 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपण कुकरला उघडून बघणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा चमचमीत असा मसाले भात खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि तो एकदम सुटसुटीतही दिसत आहे, कारण आपण पाणी एकदम अचूक प्रमाणात घातलेलं आहे, त्यामुळे तो इतका छान सुटसुटीत झालेला आहे। आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा खाण्यासाठी तयार झालेला आहे। याला आता आपण गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या मसाले भाताला कलरही किती छान आलेला आहे। अशा पद्धतीचा हा मसाले भात छान असा कोशिंबीर सोबत किंवा तुम्ही पापड सोबतही खाऊ शकता, तो खायला एकदम छान लागतो। आणि तुम्ही अशा प्रकारची ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि ती कशी झाली आहे मला कमेंट करून कळवा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।